भाषा सक्ती करून येत नाही तर भाषा आईकडूनच शिकली जाते। सक्तीनं भाषा लगेच बदलत नाही। हिंदी भाषा सक्तीवरून सयाजी शिंदे यांनी सरकारला हा टोला लगावलाय। मुलांना मराठीत शिकवा, हाच खरा बदल घडवण्याचा मार्ग आहे। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपलं परखड मत मांडलंय। सयाजी शिंदे आहेत। सर, खरं तर हिंदी भाषा सक्तीची व्हावी अशा पद्धतीच्या अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत। याबाबत आपली जी काही प्रतिक्रिया आहे याविषयी काय सांगाल? हिंदी भाषा सक्तीचे करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंवेदनशील आहे, अशास्त्रीय आहे। म्हणजे मी आज जो काय आहे तो माझ्या मराठी मातृभाषेमुळे, म्हणजे माझ्या आईची भाषा मराठी, माझ्या गावाची भाषा मराठी, माझ्या तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची भाषा मराठी। आणि ह्या मराठीवर मला शिकायची सक्ती लहानपणी कशाला? मला मराठी नीट शिकू द्यात। बरं, मी मराठीचा ग्रॅज्युएट आहे, मी मराठी भाषेत शिकलो आणि मराठी इतकं समृद्ध वाङ्मय दुसऱ्या भाषेत नाही, माझ्या मते नक्कीच नाही। काही करा पण हे धोरण मागं घ्या। मुख्यमंत्र्यांनी असं भाषाशास्त्राचे कोण ह्याच्यावरती त्याची सक्ती करण्याच्या कमिटीतले असतील त्यांना नम्र विनंती आहे की ही सक्ती करू नका, हा निर्णय मागे घ्या आणि तो घ्यायला भाग पाडलं पाहिजे असं माझं मत आहे। महाराष्ट्रात ज्यांनी त्यांनी आपल्या राज्याची राज्यभाषा हिला महत्त्व द्यावं, त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे, परंतु तो लादायला नको। मराठी भाषेला लादावर सगळीकडे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे।